नमो नमः. अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेतील दुसऱ्या पर्वातील 7व्या पुष्पाला आज आपण सुरुवात करतो आहोत. आजचा विषय वेदमूर्ती खळदकर गुरुजी मांडणार आहेत आपल्या समोर. तर तो विषय असा आहे, सूर्य आत्मा जगत सत्सुष्टा. सूर्य हा जगाचा आत्मा आहे आणि सूर्य उपासनेचं फल काय, या विचाराने ते आपल्या समोर आज विचार मांडणार आहेत. त्या संदर्भात ते व्याख्यान देतील. तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेतील 7व्या पूर्वाच्या पुष्पाला सुरुवात करावी. ओम जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम. ध्येय सदा सवितुर्मण्डल मध्यवर्ती नारायण सरसिजा सरसन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मय वपुर धृतशङ्खचक्रः. श्री सूर्यनारायणाय नमः. अधिक मास पुरोहित व्याख्यानमाला यातलं 7वं पुष्प या व्याख्यानमालेतलं सुरू करतो आहोत आपण. सूर्य हा विषय घेऊन नेमका असा योगायोग आलेला आहे की सूर्य सप्तमीला फार मोठं महत्व आहे. सप्तमीला भगवान सूर्यांचा अवतार झालेला आहे, प्रागट्य झालेला आहे. त्यामुळे सप्तमी ही सूर्याची जन्मतिथी आहे. आणि बघा, बरोबर हे 7वं पुष्प हे सूर्यनारायणांच्या करता आलेलं आहे. 7वं प्रवचन हा एक योगायोग आहे. हा एक योगायोग आहे. आणि या सूर्यनारायणांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या पंचायतनामधली एक प्रमुख देवता श्री सूर्यनारायण आहे. आपल्याकडे ज्या 5 देवता सांगितलेल्या आहेत त्यापैकी गणपती, शिव, हरी, भास्कर, अंबा अशा 5 देवता आहेत. आणि या 5 देवतांच्या पैकी सूर्यनारायण ही एक देवता पंचायतनामध्येच आहे. आपल्याकडे ज्या अनेक देवता सांगितलेल्या आहेत या देवतांच्या पैकी सगळ्या देवता आपल्याला प्रत्यक्ष रोज दिसत नाहीत. त्या मूर्तींमध्ये आपण त्यांचं दर्शन घेत असतो आणि सूक्ष्म रूपाने ते त्या मूर्तीमध्ये विराजमान असतात. परंतु या जगतामध्ये अनेक देवता ज्या आहेत या अनेक देवतांच्या पैकी प्रत्यक्ष दिसणारा जर का देव आपल्याला कोणता असेल तर तो म्हणजे सूर्यनारायण. आणि दुसरा प्रत्यक्ष दिसणारा जर का देव कुठला असेल तर तो म्हणजे अग्निनारायण. या दोन्ही देवतांच्या मागे आपण नारायण असा शब्द लावतो, म्हणजे विष्णूंचंच नाम त्याच्या मागे जोडलं जातं. इतकंच नव्हे तर सूर्याला श्री आदित्यात्मक सूर्य असं, रुद्र असं शंकरांना म्हटलं जातं. श्री आदित्यात्मक रुद्र म्हणून त्याची पूजा केली जाते. म्हणून शंकरांचंही सूर्याशी नातं आहे, विष्णूंचंही सूर्याशी नातं आहे. या सूर्यामुळेच आपल्याला दिवस उगवलेला कळतो, दिवस मावळलेला कळतो, रात्र झालेली कळते, पुन्हा दिवस उगवलेला कळतो. हे जे काही कालचक्र चालू आहे हे सगळं सूर्यावरच निर्भर आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर उगवत्या सूर्याचं दर्शन आपण घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात होते. प्रत्यक्ष दिसणारा हा सूर्यनारायण भगवंत आहेत. या सूर्यनारायणांचं वैशिष्ट्य असं आहे की वेदामध्ये तर एक सौर सूक्तामध्ये आपल्याला सांगितलं, सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्चा. या संपूर्ण आपल्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. या सगळ्या तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे. परंतु हे शरीर चालवण्याकरता जे काही मुख्य आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व जर का कोणतं असेल तर तेच आत्मतत्व म्हणजे सूर्यनारायण आहे. म्हणून सूर्य आत्मा जगत असतस्तुषाच्या. हा सूर्य आत्मरूपाने आमच्या शरीरामध्ये विराजमान आहे आणि तो आमच्या शरीरातल्या सर्व प्रकारच्या इंद्रियांना तो प्रेरणा देत असतो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की कोणतंही कार्य करायचं झालं, काहीही कृत्य करायचं जर का झालं तरी सुद्धा एक आत्मविश्वास असावा लागतो त्याच्या मागे आणि आत्मप्रेरणा असावी लागते आणि त्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक कार्याला मिळणारी ऊर्जा, मिळणारा प्रकाश, त्यानंतर मिळणारा हे उत्साह, या सगळ्या गोष्टी जर का कोणाकडून येत असतील तर त्या भगवान सूर्यनारायण जो आत्मरूपाने आमच्या शरीरामध्ये बसलेला आहे, या सूर्यनारायणाच्या कृपेनेच या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सूर्य आत्मा जगत असतं सुषष्टा असं जे काही म्हटलेलं आहे ते वेदानीच आपल्याला सांगितलेलं आहे. या सूर्याकडून जसा कालगणना आपल्याला मिळते, सूर्यामुळे ऋतू होतात, ऋतुचक्र जे काही आहे ते सूर्यामुळेच आपण अनुभवत असतो. या सूर्यामुळेच आपल्याला अन्न ग्रहण करायला मिळतं. जर का सूर्य नसेल तर अन्न कुठून तयार होणार या सृष्टीमध्ये. म्हणून या सूर्याचं वेगवेगळं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. या सूर्याकडनं आपल्या सनातन धर्मामधले जे काही मूलभूत असलेले जे काही 4 वेद आहेत, या 4 वेदांपैकी यजुर्वेदाचाच एक भाग असलेला शुक्ल यजुर्वेद, हा संपूर्ण शुक्ल यजुर्वेद हा भगवान सवितृ सूर्य नारायण यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. याज्ञवल्क्य मुनींनी वेद प्राप्त करण्याकरता भगवान सूर्यनारायणाची उपासना केली आणि या सूर्यनारायणाने अश्वाच्या रूपाने या याज्ञवल्क्य मुनींना दर्शन दिलं आणि हा सगळा यजुर्वेद जो आहे शुक्ल यजुर्वेद हा याज्ञवल्क्य मुनींना त्यांनी सूर्यनारायणाने तो प्रदान केला. आणि म्हणून एक वेद प्राप्त करून देणारा सुद्धा भगवान सवितृ सूर्यनारायण आहे. प्रत्येकानेच या सूर्यनारायणाची रोज उपासना करावी असं आपल्या सनातन धर्माने सांगितलेलं आहे. याचं कारण असं आहे की जो नेहमीचा श्लोक आहे की सूर्य आपल्याला काय देतो तर आरोग्यम भास्करात इच्छेत. ज्याला ज्याला म्हणून चांगलं आरोग्य पाहिजे ना त्याने या सूर्यनारायणाची उपासना केलीच पाहिजे. म्हणून आपला जो दिन आहे, दिवस आहे, हा दिवस सुरुवात होताना सूर्याला नमस्कार करूनच दिवस सुरू होतो. या सूर्याला प्रिय आहे तरी काय, आपल्याकडे कोणाकोणाला काय काय प्रिय आहे ते सांगितलेलं आहे. जसं जलधारा शिवप्रिय, भगवान शिवशंकरांना भरपूर पाणी घालून अभिषेक करा ती त्यांना प्रिय आहे. अलंकारो प्रियो विष्णू, जेवढे म्हणून तुम्ही अलंकार घालाल, जेवढं म्हणून तुम्ही नटवाल ते सगळं भगवान विष्णूंना खूप आवडतं. अलंकारो प्रिय विष्णू, अलंकार हे विष्णूंना आवडतात. आणि सूर्याला काय आवडतं तर नमस्कार प्रियो भानुहू, सूर्याला फक्त नमस्कारच आवडतात. आणि दुसरी गोष्ट, आपण हात जोडून नमस्कार करण्या व्यतिरिक्त त्या दैदिप्यमान अशा सूर्याला आपण देऊ तरी काय शकणार आहे. आपल्याकडे हात जोडून नतमस्तक होण्या व्यतिरिक्त आपल्या मानवांकडे काहीच नाहीये. गेल्या हजारो वर्षामध्ये, हजारो शतकामध्ये हा सूर्यनारायण आहे तरी कोण म्हणून याच्याकडे कुतूहलाने झेप घेणारे जर का कोण असतील तर ते म्हणजे महारुद्र हनुमान. यांनी सूर्यनारायणाचं ते बिंब पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून त्यांनी उड्डाण केलं आणि त्याचा शोध घेण्याचा. मग ते पुढे इंद्रानी वज्र सोडलं वगैरे वगैरे ती कथा येते. पण या सूर्यनारायणाचं असं वैशिष्ट्य आहे की सूर्यनारायण हे एक या संपूर्ण जगताचंच एक आकर्षण आहे. म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हीही गोष्टी या सूर्यांच्या प्रेक्षणीय आहेत. म्हणून आजही अनेक पर्यटन स्थळी आपण गेल्यानंतर सनसेट पॉइंट, सनराईज पॉइंट या दोन्ही गोष्टी सगळ्या पर्यटन ठिकाणी असतात आणि या दोन्ही गोष्टींना आबाल वृद्ध बघायला जात असतात. कारण सगळ्यांनाच सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन आनंद होतो, एक मनाला आल्हाददायक एक अवस्था प्राप्त होते. आणि या सूर्याला सोडून आपलं कोणतंही धार्मिक कर्म संपन्न होऊच शकत नाही. पितरांचं श्राद्ध सुद्धा करायचंय, ते श्राद्ध करताना सूर्य हा माध्यान्ह आल्याशिवाय श्राद्ध करता येत नाही. यज्ञयाग करायचा आहे, देवपूजा करायची आहे,
सूर्य उगवल्याशिवाय देवतांचं कर्म करता येत नाही. संध्या करायची आहे, काही अनुष्ठानं करायची आहेत, तर सायंकाळ सूर्यास्तच्या समय आल्याशिवाय आपल्याला सायंकाळचं जे आपण ज्याला पर्वचा म्हणणं म्हणतो किंवा संध्याकाळी स्तोत्रपाठ जे काही असतात, नित्य संध्या असते, गायत्री जप असतो, या सगळ्या गोष्टी संध्याकाळ झाल्याशिवाय आपण करत नाही. म्हणून आपलं सगळं जीवन भोजन सुद्धा सूर्य माध्यान्ह आल्यानंतर करतो. सूर्य उगवल्यानंतर आपण अल्पाहार म्हणजे नाश्ता करतो. रात्री पुन्हा सूर्यास्त झाल्यानंतर आपण भोजन करतो. आपल्या जीवनाची साखळी किंवा आपल्या देहाची अंतर्गत साखळी ही पण सगळीच सूर्यावरती अवलंबून आहे. म्हणून सूर्याबद्दल काय काय बोलावं आणि काय काय बोलू नये. सूर्य आत्माच म्हटल्यानंतर त्यांच्याबद्दल कितीही बोलावं तरी थोडंच आहे. म्हणून सूर्य हा आपल्या सर्व जीवांचा एक अविभाज्य घटक आहे. आणि आपणच नव्हे तर पशु पक्षी प्राणी हेही सगळी आपल्या दिवसाची सुरुवात बरोबर सूर्योदयापासून करतात आणि सूर्यास्ताला सगळे पक्षी आपल्या घरी निघून जातात, विश्रांती घेतात. सगळे जीव जंतू हे सगळे सूर्यावरतीच अवलंबून आहेत. इतकंच नव्हे तर या सूर्यापासून आपल्याला जसा वेद मिळाला तसं भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो बघा. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकमे ब्रवीत एवं परंपरा प्राप्तम राजर्षयो विदु स काले नेह महता योगो नष्ट परंतप. हे जे काही हा जो योग सांगितलेला आहे, कर्मयोग जो काही सांगितलेला आहे, या कर्मयोगाचे प्रवक्ते कोण असतील तर भगवान सूर्यनारायणच आहे. आणि म्हणून इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम भगवंत आपल्याला सांगतायत. म्हणून सूर्यानीच हा आपला पुत्र वैवस्वत मनु, या मनुला हा योग सांगितला आणि मनुनी त्याचा पुत्र इक्ष्वाकूला सांगितला आणि तो इक्ष्वाकू बसून आलेला पुढे योग अर्जुना तोच मी योग तुला सांगतोय असं भगवान गीतेमध्ये सांगतात. म्हणून या कर्मयोगाचा जर का उद्गाता कोण असेल तर तो सूर्यनारायणच आहे. कारण स्वतः सूर्यनारायण कर्मयोगी आहेत. सूर्यनारायणांच्याकडे जर का वैशिष्ट्याने आपण जर का बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की सूर्यनारायण यांच्याकडनं 3 गोष्टी अत्यंत त्यांच्याकडनं मानवांनी घेण्यासारख्या आहेत किंवा आपल्याला त्या आदर्शभूत आहेत. एक म्हणजे स्वतःच जे काही कर्म आहे ते काहीही जरी झालं तरी त्या ठराविक वेळेला ते कर्म करत राहणं. म्हणजे सूर्य रोज उगवतो, सूर्य रोज मावळतो, तो ठराविक वेळेलाच उगवतो, ठराविक वेळेला मावळतो. अविरत कार्य करणं ही कार्यशक्ती, हा कर्मयोग हा सूर्याकडे आहे. अविरत कर्मयोग हा सूर्याकडे आहे. दुसरी गोष्ट, हे सगळं कर्म करत असताना हे सगळं कर्म करतोय तो सूर्य सगळ्यांसाठी करतोय, सगळ्या ब्रह्मांडासाठी ते कर्म करतोय. पण त्या ब्रह्मांडासाठी कर्म करत असताना तो कुठेही भेदभाव सूर्यनारायण करत नाही. म्हणजे याला माझा जास्ती प्रकाश, याला माझी जास्ती ऊर्जा, याला माझी कमी ऊर्जा असं ते कुठेही म्हणत नाही. सर्वांना ते सारखा प्रकाश देतात. म्हणजे अविरत कर्म करणं, कुठलाही भेदभाव न करणं. आणि तिसरी गोष्ट महत्वाची सूर्यनारायणांच्या ठिकाणी कुठली आहे तर हे कर्म करत असताना सूर्यनारायण आपल्याकडनं कशाचीही ते अपेक्षा करत नाहीत. सूर्यनारायण आपल्याकडनं नमस्कार करा, अर्घ्य द्या, जप करा याची अपेक्षा करत नाही. नाही तुम्ही जप केलात, नाही तुम्ही नमस्कार केलात तर मी येणार नाही उद्यापासनं असं पण ते म्हणत नाहीत. आणि तुम्ही खूप नमस्कार केलेत आणि खूप जप जाप्य माझ्या करता जर का केलं तर तुम्हाला भरपूर मी माझा ऊर्जा देईल असं पण ते म्हणत नाहीत. म्हणजे कसलीच ते अपेक्षा करत नाहीत. खरा निष्काम कर्मयोग हा सूर्यनारायण आचरून रोज ब्रह्मांडाला दाखवत आहे. म्हणूनच या सूर्यनारायणांपासून आपल्याकडे 3 बिंदूंपासून 3 वंश सुरू झालेले आहेत. यापैकी एक सूर्य बिंदूपासून जो वंश सुरू झाला तो सूर्यवंश आहे. चंद्रबिंदू पासून जो वंश निर्माण झाला तो चंद्रवंश आहे.
म्हणून सूर्यवंशाच्या मध्ये जन्माला आलेले भगवान श्रीराम, हे श्रीराम हे सूर्यवंशी आहेत. आणि चंद्र बिंदू पासून चंद्रवंशामध्ये जन्माला आलेले जर का कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून हा चंद्र सुद्धा जो आहे तो मुळामध्ये चंद्र हा सूर्याकडूनच प्रकाशित आहे. म्हणजे पुन्हा सूर्याचीच ऊर्जा चंद्राला मिळते. आणि आणखीन एक आपल्याकडे बिंदू वंश आहे, सूर्यबिंदू, चंद्रबिंदू आणि तसाच एक अग्निबिंदू पण आहे. या अग्निबिंदू पासून पण काही वंश सुरू झाला. त्या अग्निबिंदूच्या वंशामध्येच निर्माण झालेले, जन्माला आलेले जमदग्नी मुनी म्हणून किंवा जमदग्नी ऋषी हे खूप प्रसिद्ध आहेत. म्हणून हे 3 वंश आपल्याकडे प्रमुख मानलेले आहेत. या सूर्याचा आपल्यावरती, आपल्या जीवनावरती फार मोठा प्रभाव आहे. आणि म्हणूनच रामकृष्ण हे आपण जे पूजनीय वंदनीय मानतो हे त्या सूर्य आणि चंद्राच्या, सूर्याच्या तेजामुळे. हा सूर्य आहे, या सूर्याची गणना आदित्य पुरोगा सर्वे ग्रहा प्रियंताम असं आपण म्हणतो. आदित्य पुरोगा हा सर्वे ग्रहा प्रियंताम म्हणजे या सगळ्या नवग्रहांचं हा सूर्यनारायण हा राजा आहे. आणि याचे सगळे बाकीचे नवग्रह जे आहेत ते सगळे सेवक आहेत. कारण हे सगळे ग्रह जे आहेत, हे सगळे ग्रह हे सूर्यापासूनच प्रकाशित होतात. सूर्यच यांना प्रकाशित करतो. यातला कुठलाही ग्रह स्वयंप्रकाशी नाही. पण खगोलाच्या दृष्टीने जर का बघायला गेलं, आपल्या वैदिक वाङ्मयाच्या दृष्टीने आपण सूर्याला नवग्रहांपैकी एक ग्रह मानतो. परंतु खगोलशास्त्राच्या दृष्टीने सूर्य हा ग्रह नाहीये, तर सूर्य हा तारा आहे म्हटलेला आहे. का तर ग्रह हे परप्रकाशित असतात आणि तारा हा स्वयंप्रकाशी असतो. म्हणून सूर्य हा परप्रकाशी नाहीये, सूर्य हा स्वयंप्रकाशी असल्यामुळे तो तारा आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही आत्मतत्व आहे, हे आत्म सुद्धा परप्रकाशी नाहीये, तर ते स्वयंप्रकाशी आहे. म्हणून सूर्य आत्मा जगतस्त सुषश्चा हे जे वेदांनी सांगितलेलं आहे ते तशा दृष्टीने सांगितलेलं आहे. आणखीन एक आपल्याला सूर्याचा संबंध आहे, तो म्हणजे असा आहे की जसं मी म्हटलं की सूर्य माध्यान्य आल्याशिवाय आपण श्राद्ध करू शकत नाही, तसंच यज्ञयागादी जी काही कर्म आहेत, अग्निहोत्र असेल, स्मार्ताग्नी असेल, हे तर सूर्योदयाच्या शिवाय आणि सूर्यास्ताशिवाय ते होऊच शकत नाही. त्याला त्याच काळामध्ये ते कर्म करायचं. पण बाकी ही जे काही यज्ञयाग जे काही कर्म करत असतो आपण, या सगळ्या यज्ञांचा मोठा जवळचा संबंध, निकटचा संबंध हा सूर्यनारायणाशी आहे. म्हणून आपल्याकडे एक असा श्लोक येतो, अगनौ प्रास्ताहुती ही सम्यक आदित्यम उपजायते, आदित्या जायते वृष्टी, वृष्टे अन्नम ततः प्रजा. ही जी सगळी साखळी आहे की नाही निसर्गाची, ही सगळी साखळी शेवटी त्या पावसावरती अवलंबून आहे. बघा तुम्ही, पावसाला थोडासा विलंब झाला किंवा अति पाऊस पडला, सगळ्या पावसावरती संपूर्ण शेतकऱ्यांचं सुद्धा आणि आपलं सगळं सुद्धा संपूर्ण पुढचं वर्ष कसं जायचं, हे सगळं वर्ष जाणं हे सगळं या पावसाळ्याच्या साखळीवरती आहे. हवामान खातं हे सगळं पावसावरती निर्भर आहे. हे पाऊस जर का व्यवस्थित जर का झाला तरच पुढे त्या पावसापासून पुढे अन्नधान्य निर्माण होणार आहे, त्याच्यानंतर पीक निर्माण होणार आहे. आणि त्या अन्नधान्यापासून पुढे प्रजा म्हणजे केवळ मानवीच प्रजा असं नाही, तर या निर्माण होणाऱ्या अन्नावरती जगणारे अनेक जीव आहेत. हे जीव शेवटी त्या अन्नावरती निर्भर आहेत. पण हा पाऊसच पडण्यासाठी काय तो कशावरती अवलंबून आहे, तर हा पाऊस पडणं हे या आदित्यावरती अवलंबून आहे. कारण ऋतुमान हे सगळं सूर्यावरती अवलंबून आहे. मग हे पाऊसमान व्यवस्थित होण्यासाठी पहिल्या चरणामध्ये या श्लोकामध्ये काय सांगितलं की जी जी म्हणून आपण यज्ञामध्ये आहुती देतो, ती आहुती जरी आपण त्या देवतेच्या मंत्रांनी त्या अग्निकुंडामध्ये दिलेली जरी असेल, तरी सुद्धा आपण ज्या देवतेला ती अग्नी आहुती दिली त्या देवतेपर्यंत ती आहुती सरळ तशीच्या तशी त्या देवतेपर्यंत जात नाही, तर आपण दिलेली अग्नीला आहुती पहिल्या प्रथम ती जाते, ती सूर्यनारायणाकडे जाते. ती सूर्यनारायणाकडे जमा होते आणि मग
सूर्यनारायणाच्या द्वारा आपण ज्या देवतेला ती आहुती पाठवलेली आहे त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हा आदित्य करतो, हा सूर्यनारायण करतो. थोडक्यात जर का सांगायचं जर का झालं तर हे संपूर्ण जे काही ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये सर्व ब्रह्मांडाशी कम्युनिकेशनचं साधन मानव आणि ब्रह्मांडातल्या अनंत देवता या सगळ्या देवतांची कम्युनिकेशन साधण्याचं जर का कार्य कोण करत असेल तर तो हा सूर्यनारायण करतो. जसं विज्ञानाच्या दृष्टीने आज आपण मोबाईल वापरतो किंवा मेल वापरतो, या सगळ्या गोष्टीसाठी अंतरिक्षामधले सर्व्हर काम करत असतात आणि ते आपण पाठवलेला मेसेज, आपण पाठवलेला संदेश पहिल्यांदा त्या सर्व्हरला जमा होतो आणि नंतर त्या सर्व्हर कडून ज्याला आपण तो मेसेज किंवा मेल पाठवलेला आहे तो त्याच्याकडे जाऊन त्याच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रगट होतो. पण डायरेक्टली आपण जरी मेसेज पाठवला तरी तो सरळचा सरळ त्याच्याकडे जात नाही, तो आधी सर्व्हरला जावा लागतो. तसं आम्ही इथे जरी कोणतेही कर्म केलं, मग भले ते पितृकर्म केलं, देवकर्म केलं, दिलेली आहुती जी आहे ती आहुती पहिल्यांदा सूर्याला जमा होईल. केलेले जे श्राद्ध आहे ते श्राद्ध पहिल्यांदा सूर्याकडे जमा होईल. का? कारण श्राद्धामध्ये सुद्धा 3 देव आपण मानतो, वसु, रुद्र आणि आदित्य असे 3 देव श्राद्धातले आहेत. म्हणून वसु हे 8 आहेत, रुद्र हे 11 आहेत आणि आदित्य हे 12 आहेत. म्हणून आमचे वडील, आजोबा आणि पणजोबा अशी त्रयी आपण जेव्हा घेतो तेव्हा आमचे पणजोबा जे असतात ते आदित्यच 12 आदित्यांना उद्देशून त्यांना श्राद्ध प्राप्त होत असतं. म्हणजे त्या आदित्य नावाच्या देवतेद्वाराच त्यांना अन्न प्राप्त होतं. रुद्र नावाचे देव आपल्या वडिलांना अन्न देतात, आजोबांना अन्न देतात आणि वसु नावाचे देव आपल्या वडिलांना अन्नोदक देतात. म्हणून वसु, रुद्र आणि आदित्य, पण मुळामध्ये सूर्यनारायणापासूनच त्याचे जे लंब किरण बरोबर जेव्हा सूर्य आपल्या माध्यांनी उगवलेला असतो त्यावेळेला त्याचे लंब किरण आपल्या पृथ्वीवर येतात. आणि भूगोलाच्या दृष्टीने जेव्हा सूर्योदय असतो आणि सूर्यास्त असतो तेव्हा पृथ्वीपासून हा सूर्य खूप लांब असतो, पण मात्र जेव्हा माध्यान्ह काळ येतो तेव्हा हा सूर्य पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो आणि तिरके म्हणण्यापेक्षा लंब किरण, सरळ त्याचे किरण या पृथ्वीवरती येत असतात. आणि त्याच वेळेला त्या किरणांचेच हे 3 भाग आहेत, वसु, रुद्र आणि आदित्य. साक्षात शेवटचा जो भाग आहे तो आदित्यांचा आहे. आणि सूर्य किती आहेत तर 12 सूर्य आहेत. आणि म्हणून आपण जे दुपारच्या वेळेला, माध्यान्हाच्या वेळेला जे श्राद्ध करतो, तर्पण करतो, पिंडदान करतो, ते पितर कुठल्या योनीमध्ये आहेत, कुठे जन्माला आलेले आहेत, कुठल्या जीवाच्या रूपाने आहेत आपल्याला माहित नाहीत. पण आपण केलेलं कर्म त्या सूर्यनारायणाच्या ठिकाणी जमा होतं आणि बरोबर सूर्याद्वारा त्या जीवांना ते जाऊन पोचतं. ही साखळी सुद्धा सगळी सूर्यावरती अवलंबून आहे. म्हणून यज्ञ सुद्धा अग्नो प्रास्ताहुती सम्यक आदित्यम उपजायते. आपण अग्नीमध्ये दिलेली आहुती सूर्याकडे जाते आणि आदित्यात जायते वृष्टी, आणि मग तो आदित्याच्या द्वारा वृष्टी होते. वृष्टीपासून अन्न निर्माण होतं आणि अन्नापासून पुन्हा प्रजा निर्माण होते. ही सगळ्या साखळ्या ज्या आहेत या सगळ्या साखळ्या शेवटी त्या सूर्यनारायणावरती अवलंबून आहेत. आणि म्हणून या सूर्याचं आपल्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान आहे. आपल्या घरात पंचायतन देवता असतात. विष्णूंचं मूर्ती असते किंवा शाळीग्राम असतो, गणपतीचा नर्मदेचा दगड असतो किंवा गणपतीची मूर्ती असते, त्याच्यानंतर देवीची मूर्ती असते किंवा लक्ष्मीची अन्नपूर्णेची मूर्ती असते, त्याच्यानंतर शंकरांचा बाण असतो किंवा शिवपिंडी असते. पण बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये सूर्याचं स्थान नसतं किंवा सूर्य नसतो. तर सूर्याकरता पूजनाला म्हणून आपल्या देवघरामध्ये स्फटिक ठेवायला सांगितलेला आहे. स्फटिक सूर्याच्या आकाराचा गोल असा मिळतो, तो स्फटिकाची पूजा सूर्यनारायण म्हणून करायला सांगितलेली आहे. जसं नर्मदेमध्ये सापडणाऱ्या तांबड्या पाषाणाची पूजा गणपती म्हणून करायला सांगितलेली आहे, तसं या स्फटिकाची पूजा सूर्यनारायण म्हणून करायला सांगितलेली आहे. म्हणून आपल्या देवघरामध्ये जर का सूर्यनारायण नसतील तर एखादा सूर्याकरता जरूर स्फटिक ठेवावा, कारण त्याशिवाय पंचायतन पूर्ण होत नाही. आपल्या हा सगळ्या जो व्याख्यानाचा विषय आहे तो पंचदेवतांची उपासना. एका अर्थाने आपण ही थोडासा विचार त्याच्यावरती
गेल्या 3-4 व्याख्यानांपासून आपण करतो आहोत. तर सूर्य हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या सूर्याच्या पूजेला सुद्धा महत्व आहे. सूर्याची ज्यांना उपासना करायची आहे त्यांनी केलं काय पाहिजे, तर त्यांनी पहिल्यांदा सूर्य उगवण्यापूर्वी आपण उठलं पाहिजे. ज्याची आपल्याला उपासना करायची तो उगवण्यापूर्वी त्याच्या स्वागताला आपण उठलं पाहिजे. नाही तर तो येणार आपल्या घरी, म्हणजे एखादे पाहुणे आपल्या घरी जर का येणार असतील तर आपण कसं पाहुणे येण्यापूर्वी आपलं घर सगळं साफसफाई, सगळं व्यवस्थित सोफा वगैरे अमुक तमुक सगळं व्यवस्थित आहे ना सगळं बघून ठेवतो आणि मग त्यांचं स्वागत आपण करतो. तसं इथे सूर्यनारायणाचं स्वागत करण्याकरता आपण आधी त्याच्या सूर्योदयाच्या उठलेलं असलं पाहिजे आणि त्यांच्या स्वागताला आपण तयार असलं पाहिजे, म्हणजेच आपल्याकडनं सूर्योपासना होईल. त्याच्यानंतर स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे. संध्या समयी म्हणजे संध्येची जी वेळ आहे, जो संधिकाळ आहे प्रातःकाळ, या संधिकाळामध्ये संध्या करायची. त्याच्यानंतर सूर्याचे काही मंत्र किंवा काही स्तोत्र जे काही आहेत त्याचा जप करायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये रोज जो सूर्योपासक आहे त्यांनी सूर्याचं 21 नावांचं स्तोत्र, 108 नावांचं स्तोत्र, 12 नावांचं स्तोत्र, हे या स्तोत्राचे जप करायचे किंवा पाठ करायचे. हे त्या सूर्योपासकाला अत्यंत लाभकारक आहेत. आदित्य हृदय या नावाच्या स्तोत्राचाही पाठ करायचा आणि आपल्या नेत्रांच्या रक्षणाकरता, दृष्टी रक्षणाकरता चाक्षुषोपनिषद म्हणून जे काही आहे त्याचा पाठ करावा. त्याच्यानंतर ज्याला सूर्योपासना करायची आहे त्यांनी रविवारी उपास करायचा, कारण 8-7 वारांमध्ये रविवार जो आहे तो सूर्याचा वार आहे. त्यामुळे या रविवारी उपास करायचा आणि त्या दिवशी कमीत कमी तेल खायचं नाही, मीठ खायचं नाही आणि आलं खायचं नाही, असा या उपास करायचा दिवसभर. आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर हविष्यान्न खाऊन उपास सोडायचा. अशा पद्धतीने किंवा रविवारी एक भुक्त राहायचं, केवळ हविष्यान्न खायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. अशा पद्धतीने आणि आदित्य हृदय आदी स्तोत्रांचा जप पाठ करायचा. अशा पद्धतीने रविवारची आराधना केल्यामुळे धर्मराज युधिष्ठिर जो काही आहे, या धर्मराज युधिष्ठिराने असा रविवारची सूर्याचा उपवास केला आणि सूर्याच्या अनेक नामावलीचा त्यांनी जप केला, सूर्यनारायणांना प्रसन्न केलं आणि या सूर्यनारायणांच्याकडून या धर्मराज युधिष्ठिराला अक्षय्य पात्र प्राप्त झालं की ज्या पात्रामधनं कितीही करोडो लोक जरी जेवायला आले तरी त्यातलं अन्न कधी संपायचं नाही. आपल्याला तो कथाभाग सगळा माहिती आहे, पण हा सगळा हे जे अक्षय्य पात्र मुळामध्ये प्राप्त झालेलं आहे हे त्या सूर्यनारायणामुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्या सूर्याची उपासना करण्याकरता काय काय नियम असावेत ते मी आपल्याला सांगितले. म्हणून रविवार हा एक सूर्यनारायणाचा आहे. आणखीन एक सूर्य उपासक संत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी 12 वर्ष सूर्यनारायणाची उपासना केली आणि रोज सूर्य नमस्कार घातले, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या सूर्यनारायणाचे 3 काळ उपासनेचे महत्वाचे आहेत. एक म्हणजे प्रातःकाळ, एक म्हणजे माध्यान्ह काळ आणि तिसरा म्हणजे सायंकाळ. या 3 वेळेला सूर्याची उपासना आपण करू शकतो. याच 3 वेळेला प्रातःसंध्या, माध्यान्ह संध्या आणि सायं संध्या ही आपल्याला सांगितलेली आहे. या वेळेला एक तर संध्यावंदन, गायत्री जप ज्यांना करता येतो त्यांनी तो करावा. अन्य सूर्यनारायणाच्या अष्टकांचा किंवा स्तोत्रांचा पाठ करावा. अशा पद्धतीने सुद्धा सूर्यनारायणांची उपासना होऊ शकते. कारण हे शेवटी सूर्यनारायणच सगळीकडे आपल्याला प्रकाशमान होत असतात आणि प्रकाश देत असतात, ऊर्जा देत असतात, ओज तेज देत असतात. या सूर्यनारायणांची आपण जर का पूजा केली तर त्या पूजेचं फल काय मिळतो आपल्याला? समजा आम्ही एखादा स्फटिक आणला किंवा सूर्याची सोन्याची प्रतिमा आणली आणि त्याचं पूजन केलं रविवारी किंवा केव्हाही, तर आपल्याला त्याचं पूजनापासून फल काय मिळतं? इतके सुंदर श्लोक सांगितलेले आहेत पुराणांमधनं
की खरोखरी त्याचा विचार करण्यासारखा आहे. एक श्लोक असा आला, यहा सकृत्वा यजे देवम देवदेवम जगद्गुरुम भास्करम परमात्मानम स याती परमांगतीम. अर्थ असा झाला की आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये जो एकदा एकदा मनापासून श्रद्धेने जो देव भगवान सूर्यनारायण यांचं पूजन करतो तो पापांपासून तर मुक्त होतोच, परंतु परमांगती म्हणून सांगितलंय, त्याला परमगती प्राप्त होते. मृत्यूनंतर सुद्धा जे काही योगी आहेत, या योगी लोकांना सुद्धा परमधाम प्राप्त होण्याकरता पहिल्यांदा सूर्यलोक भेदून पलीकडे जावं लागतं. सूर्यनारायणाच्या परवानगीशिवाय, सूर्यनारायणाच्या आज्ञेशिवाय त्यांना धामाची प्राप्ती योगी लोकांना सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला सुद्धा मुक्ती पाहिजे, परमधाम पाहिजे, तर आपल्याला सूर्यनारायणाचा एक आशीर्वाद आपल्या मागे असणं फार आवश्यक आहे. म्हणून सूर्यनारायणाच्या पूजेने, एकदा केलेल्या पूजेने सुद्धा आपल्याला परमगती प्राप्त होते, असा हा श्लोक सांगतोय. मग आपण आपल्या पंचायतनाच्या रूपाने जर का आपल्या देवघरामध्ये सूर्यनारायण ठेवला आणि रोज इतर देवांबरोबर त्याची जर का आपण पूजा केली, तर आपल्याला त्याचा किती लाभ होईल कल्पना करण्यासारखं आहे. सर्व पाप विनिर्मुक्त, सर्व पाप विवर्जित, सर्वैश्वर्य समोपेत, तेजसा प्रतिमश्च सहा. सर्व पापांपासून मुक्त होतोच, ऐश्वर्याने युक्त होतो आणि तेज त्याचं अप्रतिम वृद्धिंगत होतं, कारण सूर्यनारायण शेवटी तेज देणार आहे. पुत्र पौत्रांनी तर तो युक्त होतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की भुक्त्वैव सकलान भोगान इहैव धनधान्यवान यान वाहन संपन्नो भूषणैर विविधैरपी. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला तरुणपणी प्रत्येकाची अशी इच्छा असते की मला चांगलं वाहन माझ्याकडे पाहिजे, भले ते टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर असू दे. फोर व्हीलर मधली सुद्धा चांगली गाडी माझ्याकडे असली पाहिजे, टू व्हीलर मधली सुद्धा चांगली गाडी माझ्याकडे असली पाहिजे. हा जो वाहन योग आहे किंवा वाहन सौख्य आहे, या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की यान वाहन संपन्नो भूषणैही विविधैही अपि. अनेक प्रकारच्या वाहनांनी तुम्ही संपन्न व्हाल, त्यानंतर अनेक प्रकारची धनधान्य, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे अलंकार तुम्हाला प्राप्त होत राहतील सूर्यनारायणांच्या कृपेने, आणि असीम आनंदाची प्राप्ती तुम्हाला होईल. म्हणून सूर्यनारायणांच्या केवळ पूजेचं फल हे सांगितलेलं आहे. या सूर्यनारायणांची आणखीन एक महत्वाची दर महिन्याला येणारी जी गोष्ट आहे ती पर्व काळ आहे. त्या पर्व काळाला आपण संक्रांत असं म्हणतो. आपण जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो त्यावेळेला त्याच्या कथेमध्ये असं म्हटलेलं आहे बघा, की तो ब्राह्मण आणि मोळीविक्या दर पौर्णिमेला आणि संक्रांतीला सत्यनारायणाचं पूजन करता झाला आणि अंती सत्यनारायणाच्या सत्य लोकाला गेला. मग संक्रांतीला ते सत्यनारायणाचं पूजन करावं असं त्या पूजेमध्ये उल्लेख आलेला आहे. अशा ज्या संक्रांती आहेत ती केवळ काही लोकांना असं वाटतं की संक्रांत म्हणजे ना वर्षातनं एकदाच येते, असं काही लोकांचा म्हणजे ज्यांना माहित नाही ती लोक असं म्हणतात. पण तसं नाही, तर दर महिन्याला एक संक्रांत असते आणि दर महिन्याला एका राशीतून सूर्य हा दुसऱ्या राशीत जात असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाताना तो जो मधला पुण्य काळ असतो तो संक्रांती पर्व असं त्याला म्हटलेलं आहे. आणि म्हणून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दर महिन्याला जातो, म्हणूनच आपले मराठी महिने त्याप्रमाणे निर्माण होतात. जसे आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे सगळे महिने आपण म्हणतो चांद्रमानानुसार, परंतु सूर्यमानानुसार सुद्धा 12 सूर्याचे वेगळे महिने आहेत. ज्या महिन्यामध्ये सूर्य संक्रांत येत नाही, म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जात नाही, अशा महिन्याला आपण काय म्हणतो, तर त्याला मलमास
किंवा अधिक मास असं म्हणतो. आत्ताचा जो अधिक महिना चालू आहे या महिन्यामध्ये सूर्य संक्रमण नाही, म्हणून या महिन्याची गणना 12 महिन्यामध्ये होत नाही. आता जेव्हा हा महिना संपेल आणि दुसरा पुढचा निज श्रावण मास सुरू होईल त्यावेळेला तुम्ही पंचांगामध्ये बघा लगेचच सूर्य संक्रमण येईल. म्हणून या सूर्य संक्रमणाचा आणि या महिन्यांचा पण संबंध आहे. अशा या ज्या संक्रांती संपूर्ण 12 महिन्यामध्ये येतात याच्यामध्ये धनु, मिथुन, मीन आणि कन्या या ज्या राशींच्या संक्रांती आहेत, धनु, मिथुन, मीन आणि कन्या यांना षडशीती असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वृषभ, वृश्चिक, कुंभ आणि सिंह याच्यामधली जी संक्रांती होते या संक्रांतीला विष्णुपदी असं म्हटलेलं आहे. षडशीती नावाच्या ज्या संक्रांती आहेत या संक्रांतीचं ज्या पुण्य काळ आहेत या पुण्य काळामध्ये जर का आम्ही एखादं पुण्य कर्म केलं, काही जप केला, काही हवन केलं, काही सूर्यपूजा केली किंवा तत्सम कोणतेही काही उपासना जपजाप्य जर का केलं, दान केलं, तर या संक्रांतीच्या काळात जर का आपण ते कर्म केलं तर त्याचं 86,000 पट आपल्याला फल मिळतं. विष्णुपदीमध्ये जर का आपण काही पुण्यकर्म केलं किंवा विष्णुपदी नावाची जी संक्रांती आहेत त्याच्यामध्ये जर का आपण काही कर्म केलं तर त्याचं 1,00,000 गुणित फल आपल्याला प्राप्त होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन हे जे काही दिवस आहेत या दिन अयना आरंभा दिवशी जर का आम्ही ते कोणतं कर्म केलं तर त्याचं कर्म कोटी गुणी आपल्याला प्राप्त होतं. म्हणून या सगळ्या संक्रांतींना पण महत्व आहे. आपण जरूर याचा विचार करावा. विष्णुपदी संक्रांतीचा विचार करावा किंवा षडशीती संक्रांतीचा आपण विचार करावा. या सगळ्या संक्रांतीमध्ये मकर संक्रांत ही अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा आपण सगळेच जण साजरी करत असतो. या मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान सकाळी लवकर करायला सांगितलेलं आहे. आणि या संक्रांतीच्या दिवशी जो काही आपण यज्ञ, याग, जप जाप्य हे जे काही करतो, दान करतो, 1,000 गायी दान दिल्याचं पुण्य आपल्याला मकर संक्रांतीला आपण काही जर का दान किंवा काही केलं तर मिळतं. म्हणून विष्णुपदी नामक संक्रांतीच्या वेळेला जी काही केलेली दानं आहेत या दानांना सुद्धा अक्षय्य फल प्राप्त होतं. आणि जो कोणी देणार आहे, दान देणार आहे, या देणाऱ्या माणसाला, दात्याला उत्तम निधी प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. म्हणून या दानांमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माघ महिना जो आहे, या माघ महिना हा सूर्यनारायणाचा महिना आहे. या माघ महिन्यातली जी सप्तमी आहे या सप्तमीच्या दिवशी सूर्याचं प्रागट्य या झालेलं आहे. आणि म्हणून या माघ महिन्याच्याच शुक्ल तृतीयेला मन्वंतर तिथी असं म्हणतात. आणि म्हणून तिथपासूनच सूर्य उत्सव चालू होतो. आणि म्हणून या दिवशी जर का मन्वंतर तिथीलाच माघ महिन्याच्या जर का आपण दान धर्म जर का काही केला तर याचं अक्षय्य फल म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून सूर्याच्या दृष्टीने माघ महिना महत्वाचा, सप्तमी महत्वाची, रविवार महत्वाचा. आणि या ज्या सांगितलेल्या सगळ्या संक्रांती आहेत या संक्रांतीचा पण आपण विचार केला पाहिजे. केवळ सूर्याचीच पूजा असं नाही तर इतरही काही पुण्यकर्म आपण संक्रांतीच्या काळात केलं तर त्याचं आपल्याला फल मिळतं. थोडक्यात काय की त्रिसंध्यम अर्चयेत सूर्यम स्मरेत भक्त्या तू यो नरः न स पश्यती दारिद्र्यम जन्म जन्मनी 4 जुन. एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवायची. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो मानव प्रातःकाळी, माध्यान्हकाळी आणि सायंकाळी सूर्याची जो अर्घ्य देऊन नमस्कार करून पूजा करतो, स्मरण करतो, त्याला जन्म जन्मांतरामध्ये कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. म्हणून आपण म्हणतो ना की आदित्यस्य नमस्कारः ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नैव जायते. आपल्या दारिद्र्याचा नाश होणं हे सूर्यनारायणांच्या
कृपेवरती अवलंबून आहे. म्हणून या सूर्यनारायणाची उपासना खूप प्राचीन काळापासून आपल्या अनेक पूर्वजांनी केलेली आहे. अनेक मानवांनी, श्रेष्ठ ऋषीमुनींनी सगळ्यांनी सूर्याची उपासना केलेली आहे. याच सूर्याचा प्रसिद्ध गायत्री मंत्र हा तर आपला दीक्षा मंत्र आहे. आपण जानवं सुद्धा जे काही घालतो ते सूर्याला दाखवूनच ते जानवं घालतो. आपण जे सौर सूक्त म्हणतो त्या सौर सूक्त याच्यामध्ये अनेक ऋचा आहेत की त्या ऋचा हृदयरोग नाहीसे करणारे आहेत. त्यानंतर पित्ताचे रोग नाहीसे करणारे आहेत. त्या ऋचांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुष्ठानही आपल्याकडे सांगितलेले आहेत. सगळं सौर सूक्तच आपल्याला भवौषधी आहे. म्हणून या सूर्याची वेगवेगळ्या पद्धतीने उपासना केली जाते. या सूर्यांची जी काही नावं आहेत प्रमुख, त्याच्यामध्ये आपल्याला मित्र, रवी, खग, भानू ही माहिती आहेत. पण यापेक्षा सुद्धा एक वेगळी नावं सूर्यांची आलेली आहेत. ती म्हणजे आदित्यम प्रथमं नाम, द्वितीयंतु दिवाकरः, तृतीयं भास्कर प्रोक्तम, चतुर्थंतु प्रभाकरः, पंचमंतु सहस्रांशुः, षष्टम त्रैलोक्यलोचनः, सप्तमं हरिदश्वश्च, अष्टमंच विभावसुः, नवमं दिनकर प्रोक्तो, दशमं द्वादशात्मक, एकादशं त्रयो मूर्ती, द्वादशम सूर्य एवच. सकाळ दुपार संध्याकाळ या 12 नावांचं स्मरण करा म्हणून सांगितलेलं आहे. या नावांनी त्यांची पूजा करा. सूर्यामुळे, सूर्याच्या उपासनेमुळे आपले नेत्र रोग नाहीसे होतात. आपल्या डोळ्यांना काही जर का व्याधी असेल किंवा डोळ्यांनी कमी दिसतं, दृष्टी कमी असेल, तर अशा वेळेला चाक्षुषोपनिषद म्हणून एक सूर्यनारायणाचं चाक्षुषी विद्या म्हणून अत्यंत सुंदर स्तवन आलेलं आहे. त्याची सुरुवातच आहे चक्षुष चक्षुष चक्षुः तेजस्थिरो भव. माझ्या नेत्रामध्ये जे सूर्यनारायणाचं तेज आहे, ते सूर्यनारायणाचं तेज असल्याशिवाय माझे डोळे पाहू शकणार नाहीयेत. म्हणून मला ते तेज माझ्या डोळ्यात कमी पडतंय, म्हणून मला अंधत्व येत आहे. तर माझ्या डोळ्यामध्ये ते तेज सूर्याचं पुनर्व्यवस्थित निर्माण व्हावं याकरता हे चाक्षुषोपनिषद आहे. आणि म्हणून माम पाहि पाहि त्वरितम चक्षुरोगान शमय शमय अशी त्याची सुरुवात आहे. अशी ही जी चाक्षुषमती विद्या असं याला म्हटलेलं आहे. आणि या विद्येच्या पारायणाने किंवा पठनाने असं म्हटलेलं आहे की न तस्य अक्षिरोगो भवती, न तस्य कुले अंधो भवती, असं सांगितलेलं आहे की या चक्षुषी विद्येच्या पठनाने कधीही त्याला डोळ्याचे रोग होणार नाहीत. इतकंच नव्हे तर असं जर का नित्य पठणामध्ये हे चाक्षुषोपनिषद जर का ठेवलं तर न तस्य कुले अंधो भवती, कोणीही अंध आमच्या घरामध्ये होणारच नाही, अंध जन्माला येणारच नाही, असं त्यांचं फल या चाक्षुषी विद्येचं सांगितलेलं आहे. म्हणून ज्याला रविवारचा उपवास करायचा आहे आणि सूर्याकरता अनुष्ठान करायचं आहे, त्यांनी त्याचा आरंभ जो आहे तो वैशाख महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा माघ महिन्यामध्ये त्याची सुरुवात करावी रविवार करायला. आणि शुक्ल पक्षातल्या पहिल्या रविवारपासून सुरुवात करायची आणि संकल्पपूर्वक सुरुवात करायची की सूर्यनारायणांची कृपा असावी म्हणून मी हा रविवारचा उपवास किंवा अनुष्ठान करतोय, रविवार व्रत करतोय म्हणून संकल्प करायचा आणि मग सूर्यनारायणांची पूजा करायची, दिवसभर उपवास करायचा, एक भुक्त राहायचं आणि असं व्रत वर्षभर पर्यंत करायचं. याने काय होतं तर आमचे अनेक रोग नाहीसे होतात, त्यानंतर अनेक आमच्या पीडा नाहीशा होतात, आमचे जे काही दीर्घकालीन व्याधी आहेत या व्याधी नष्ट होतात आणि आमच्या आरोग्याची उन्नती उत्तरोत्तर सूर्यनारायणाच्या कृपेने होते. म्हणून अरिष्टादि अनिष्ट प्रशमन पूर्वक दीर्घायु बलपुष्टी नैरुज्यादी सकल शुभफल प्राप्त्यर्थम रविवार व्रतं करिष्ये असा याचा संकल्प दिलेला आहे. म्हणून रविवार व्रत आपण करू शकतो. या सूर्यनारायणांचे अनेक सारी स्तोत्र आहेत, अनेक सारे बीज मंत्र आहेत, त्याचा आपण एक थोडक्यात विचार करूया.
की या सर्व बीज मंत्रांचा वेळोवेळी जप करून आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त करता येतं. या सूर्यनारायणांचा आरोग्य देणारा एक मंत्र आहे बघा. नमः सूर्याय शांताय सर्व रोग निवारिणे आयुरारोग्यमैश्वर्यम देहि देवहा जगतपते. मला स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य आपल्या कृपेने प्राप्त होऊ दे. हा दीर्घायुष्य आणि आरोग्य देणारा हा सूर्यनारायणाचा एक मंत्र आहे. या मंत्राचा आपण जप जर का सातत्याने केला तर आपल्याला दीर्घायुष्य आणि आरोग्य प्राप्त होतं. या मंत्राचा जप करताना त्यांनी संख्या दिली की एकतर 3 3 वेळेला, 9 वेळेला, 108 वेळेला किंवा 1008 वेळेला या मंत्राचा जप करावा. जसे आपल्याला आरोग्य किंवा दीर्घायुष्य पाहिजे त्या पद्धतीने या मंत्राचा जप करा. या मंत्राने आपली ऊर्जा वाढेल, चांगलं आरोग्य प्राप्त होईल. याच्यानंतर ही जी सूर्याची नावं आहेत, ज्या नावांनी आपण नमस्कार घालतो, मित्र, रवी, खग, या प्रत्येक नावाचा 12-12 वेळेला जप करण्याचं अनुष्ठान आहे. म्हणजे एकंदरीत ते 12 नमस्कारांची 12 नावं आहेत सूर्यांची. प्रत्येक नाव आपण जर का 12 वेळेला म्हटलं तर 12 44 144 संख्या होते. प्रत्येक नाव 12-12 वेळेला जप करायचं. याने आपल्याला चांगलं. आता बरेच वेळेला असं होतं की काही आजारपण असेल, वयोपरत्वे किंवा काही पाठीमध्ये पायामध्ये काही जर का विकार असेल तर सूर्यनमस्कार घालणं कठीण असतं. अशा वेळेला तुम्ही फक्त शांत बसून या प्रत्येक नावाचा 12-12 वेळेला जप करा. तरी सुद्धा आपल्याला चांगलं आरोग्य, समाधान, शांती, पुष्टी या सगळ्या गोष्टींचा लाभ आणि चांगलं आरोग्यही मिळेल असं सांगितलेलं आहे. या सूर्यनारायणांचे जे बीज मंत्र आहेत ते बीज मंत्र असे आहेत. ओम राम रीम रौम सहा सूर्याय नमः, हा त्यांचा एक बीज मंत्र आहे. त्याच्यानंतर ओम राम रीम रौम सहा सूर्याय नमः हे मंत्र आहेत. आणि या मंत्रांचाही जप आपल्याला लाभदायक सांगितलेला आहे. या सूर्यनारायणांचे एक बीज आहे, ते बीज म्हणजे रीम आहे. आणि या रीम बीजापासून सूर्यनारायणाचा 12 अक्षरी मंत्र सांगितलेला आहे जप करायला. तो असा आहे, रीम नमो भगवते सूर्यदेवाय असा मंत्र आहे. बरोबर 12 अक्षर होतात. म्हणून या मंत्राचा रीम नमो भगवते सूर्यदेवाय या मंत्राचाही जप आरोग्य आणि निरामय दीर्घायुष्य या सगळ्या प्राप्ती करता याचाही आपण जप करू शकतो. अर्थातच 12 अक्षरी मंत्र असल्यामुळे त्याची जपसंख्या 1200, 12,000, 12 लक्ष अशी सांगितलेली आहे. मंत्रांमध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढ्या शतकामध्ये किंवा तेवढ्या सहस्रपटीत किंवा तेवढ्या शतगुणित कोटी गुणित जप करावा असं सांगितलेलं आहे. त्यानुसार हा रीम नमो भगवते सूर्यदेवाय हा सोपा मंत्र आहे. तसंच राम रीम रोम सहा सूर्याय नमः हा एक बीज मंत्र आहे. त्याच्यानंतर सूर्य गायत्री पण आहे. सूर्य गायत्री कुठली आहे आपल्याला माहिती येते. सूर्य गायत्री ओम भास्कराय विद्महे महद्युती कराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात. या गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्याला अनेक सूर्यनारायणांच्या कृपेने लाभ होऊ शकतात. म्हणून याच्यामध्ये सूर्याचं ध्यान आहे. आणि सूर्यग्रहणाला सुद्धा महत्व आहे. या सूर्यग्रहण काळामध्ये सुद्धा आपण याचा जप करू शकतो. आदित्य हृदय हे आरोग्य देणारं खूप मोठं स्तोत्र आहे. परंतु आदित्य हृदय मंत्र म्हणून एक छोटा मंत्र आहे. आदित्य हृदयम पुण्यम सर्वशत्रु विनाशनम जयवाहन जपन नित्यम अक्षयम परमम शिवम आदित्य हृदयाय पुण्यम सर्वशत्रु विनाशनम जयवाहन जपे नित्यम अक्षयम परमम शिवम. या आदित्य हृदयाचा पाठ कायम आपल्या मुखामध्ये असावा. त्याने आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य, उत्तम सगळं निरामय दीर्घायुष्य असं प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. हे आदित्य हृदय नावाचं जे स्तोत्र आहे हे स्तोत्र रणांगणावरती अगस्त्य मुनींनी प्रभू रामचंद्रांना हे स्तोत्र प्रदान केलेलं आहे.
अगदी रावण समोर रामांच्या येऊन ठाकलेला होता, त्यावेळेला रामांना विजय कसा मिळेल अशी चिंता पडलेली होती. त्यावेळेला अगस्त्य मुनी पुढे आले आणि हे आदित्य हृदय स्तोत्र त्यांनी रामाला दिलं आणि सांगितलं प्रभू रामचंद्रांना की हे जे स्तोत्र आहे हे अनेक शत्रूंचं निर्दालन करणारं स्तोत्र आहे. त्यानंतर या स्तोत्राच्या जपाने आपल्याला सर्वत्र विजयच प्राप्त होईल असं हे स्तोत्र आहे आणि नित्य अक्षय आणि परम कल्याण करणार हे आदित्य हृदय स्तोत्र आहे. असं अगस्त्य मुनींनीच प्रभू रामचंद्रांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून अगस्त्य मुनी असं म्हणतात की संपूर्ण मंगलांचंही मंगल असं हे आदित्य हृदय स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या पाठाने काय होतं तर पापांचा विनाश होतो, चिंतेचा नाश होतो. आपण म्हणतो ना की चिता आणि चिंता याच्यामध्ये असा फरक आहे की चिता ही जी आहे ती मृताला जाळते आणि चिंता जी असते ती जिवंत माणसाला जाळत असते. तर या आदित्य हृदयाचा पाठ आपण कमीत कमी दर रविवारी शुक्ल सप्तमीला जर का आपण करत राहिलो किंवा सूर्य संक्रांतीला याचा पाठ केला तर आपल्या सर्व चिंतांचा नाश या आदित्य हृदयाच्या हृदय स्तोत्राच्या जपानी होऊ शकतो. म्हणून शोक आणि चिंता या दोन्ही गोष्टी नष्ट करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी आपण आदित्य हृदयाचा साधना केली पाहिजे. इतकंच नव्हे तर या आदित्य हृदयाच्या स्तोत्राने चांगलं आपल्याला आयुष्य मिळतं, त्याच्यानंतर बल मिळतं, शत्रूंशी सामना करण्याकरता ऊर्जा आणि बल प्राप्ती करून देणारं हे आदित्य हृदय स्तोत्र आहे. म्हणून हे आदित्य हृदय स्तोत्र थोडक्यात अनेक सहस्र किरणांनी सूर्य नारायण भगवान प्रत्यक्ष आपल्याला सहाय्यभूत होतात असं या स्तोत्राचं महत्व आहे. या सूर्य नारायणांचं कवच सुद्धा आलेली आहेत. एक कवच तर इतकं सुंदर आहे, अगदी छोट कवच आहे. किती श्लोकांचं, सगळे मिळून 7 श्लोकांचं कवच आहे. आणि कोणी केलेलं आहे तर ते कवच याज्ञवल्क्य मुनींनी केलेलं आहे. मी मगाशीच सांगितलं की याज्ञवल्क्य मुनींनी उपासना करून एका वेदाची प्राप्ती सूर्यनारायणांकडनं केलेली आहे. त्याच याज्ञवल्क्य मुनींनी हे सूर्य कवच केलेलं आहे. आणि अक्षरशः अनुष्टुप छंदामध्ये असलेलं आणि ते स्तोत्र खूप सुंदर आहे. शृणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचम शुभम शरीरारोग्यदम दिव्यम सर्व सौभाग्यदायकम. पहिल्याच श्लोकामध्ये याज्ञवल्क्य मुनी म्हणतात की हे जे सूर्य कवच मी आपल्या करता देत आहे, समोर आपल्या उपासनेकरता तुम्हाला देत आहे, एकच लाभ तुम्हाला या कवचाच्या पठणाने होईल. शरीरारोग्यदम दिव्यम. शरीराला चांगलं आरोग्य, दिव्यत्व आणि सर्व सौभाग्याची प्राप्ती तुम्हाला हे कवच करून देईल. म्हणून याच्यात सूर्यनारायणाचं थोडंसं ध्यान पण आहे एका श्लोकामध्ये. आणि याज्ञवल्क्य मुनी असं म्हणतात की हे सूर्य कवच भूर्ज पत्रावरती लिहायचं, लाल पेनाने लिहा, लाल गंधाने लिहा आणि मग याचा जप करायचा 12 वेळेला, 112 वेळेला किंवा 1000 वेळेला त्याचा जप करायचा, ते सिद्ध करायचं. आणि ते भूर्जपत्र घडी करून आपल्या शरीरावरती दंडामध्ये किंवा गळ्यामध्ये, कमरेवरती कुठेतरी ते धारण करायचं. आणि हातावरती धारण करा. तर त्यांनी सांगितलं की यहा करे तस्य वशकाः सर्व सिद्धयः. सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. आणि रोज अंघोळ करून सुस्नात पवित्रतेने जर का या कवचा गोष्टींच विंदती, सर्व रोगांचा तर नाश होईलच आणि सुख आणि आरोग्याचा तुम्हाला लाभ होईल असं सूर्य कवच स्तोत्र आहे. दुसऱ्या एका कवचामध्ये सूर्यांचा अजून एक मंत्र आलेला आहे, ओम घृणी सूर्य आदित्याय नमः म्हणून सूर्यनारायणांचा एक मंत्र आलेला आहे. याचाही आपण जप करू शकतो. आणि याचा जर का जप अनुष्ठान आपण जर का केलं, ह्रीम या बीजाचा जप केला किंवा ओम घृणी सूर्य आदित्याय नमः म्हणून या मंत्राचा जप केला तर श्रीप्रदम कांतिदम नित्यम धनारोग्य विवर्धनम
आणि अनेक प्रकारचे रोग नाहीसे करण्याचं सामर्थ्य, श्री, पुष्टी, धन, आरोग्य हे सगळं देण्याचं सामर्थ्य या मंत्रांमध्ये आहे. अर्थातच भूत, प्रेत, पिशाच यांचं भय नाहीसं होतं आणि सर्व रोगांपासून तो मानव मुक्त होतो. विशेषतः ही कवच स्तोत्र रविवारी जास्ती फल देणारी आहेत, संक्रांतीला जास्ती फल देणारी आहेत, सप्तमीला जास्ती फल देणारी आहेत म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून अशी अनेक सूर्यनारायणांची स्तोत्र आहेत, सूर्य अष्टक आहेत. आदित्य हृदय हे मुख्य स्तोत्र म्हणून सांगितलेलं आहे. त्याचाही मी आपल्याला उल्लेख मुद्दामून केला की एक तर धौम्य ऋषींनी केलेलं सूर्यनारायणांचं स्तोत्र आहे, ते 14 श्लोकांचं स्तोत्र आहे. त्याचं फल विशेष सांगितलेलं आहे. जर का रोज सकाळी आपण स्नान संध्या करून पवित्र होऊन जर का या स्तोत्र रोज म्हटलं तर या धौम्य ऋषींनी केलेल्या स्तोत्राचं फल, धौम्य ऋषी असं म्हणतात, लभे जाती स्मरता नरहा सदा धृतींच मेधांच सविंदते पुमान. बरेच वेळेला असं होतं की आपण बऱ्याच गोष्टी वाचतो पण त्या लक्षात राहत नाहीत, आठवत नाहीत आणि स्मरण राहत नाही. असं बरेच वेळेला विद्यार्थ्यांच्या बाबतीत, सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. तर आपल्याला चांगली मेधा प्राप्त व्हावी, त्याच्यानंतर धारणा प्राप्त व्हावी, याकरता या स्तोत्राचं अनुष्ठान करा असं धौम्य ऋषी म्हणतात. आणि लभे जाती स्मराम हे जर का स्तोत्र तुम्ही मनापासून रोज म्हणत गेलात तर आपल्या जाती स्मर म्हणजे मागच्या जन्मांचंही ज्ञान आपल्याला यानी होईल. कारण आपले कितीतरी मागचे जन्म आपल्याला माहित नाहीत, परंतु आपले सगळे मागचे जन्म हे सवितृ सूर्यनारायणांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची उपासना जर का आपण केली तर अरे मागच्या जन्म तुझे कोण होते, तू काय काय कुठल्या योनींमधनं कसा कसा इथपर्यंत या जन्मापर्यंत आलेला आहे, याचं ज्ञान तुला त्या सूर्यनारायणांच्या कृपेने होईल असं हे धौम्य ऋषी त्यांनी केलेल्या या स्तोत्रामध्ये ते म्हणतायत. म्हणून अशी अनेक सारी स्तोत्र आहेत की एक छोटं अजून एक स्तोत्र आहे की 11 श्लोकांचं स्तोत्र आहे. त्या स्तोत्राचं नाव आहे सूर्याष्टकम स्तोत्र. फलश्रुती धरून 11 श्लोक आहेत पण मुळात 8 श्लोकांचं ते स्तोत्र आहे. त्याची सुरुवातच मुळामध्ये अशी केलेली आहे, आदिदेव नमस्तुभ्यम प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमोस्तुते. आणि अशी सुरुवात केल्यानंतर प्रत्येक श्लोकामध्ये असं एक चरण येतं, सप्ताश्वरतमारूढं प्रचंडं कश्यपात्मजं श्वेत पद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. प्रत्येक श्लोकाचं चौथं चरण तम सूर्यं प्रणमाम्यहम असं या अष्टकामध्ये आलेलं आहे. हे स्तोत्र जर का आपण पठणामध्ये नित्य ठेवलं, यः पठे नित्यम, तर आम्हाला काय त्याचं फल मिळेल म्हणून सांगितलंय. आपल्याला सगळ्याच नवग्रहांची काही ना काहीतरी गोचरीप्रमाणे पीडा असतेच. सगळेच ग्रह काही आपल्याला प्रत्येक वेळेला अनुकूल असतात असं नाही. तर आपल्याला जी काही इतर ग्रहांची पीडा आहे त्या सर्व ग्रह पीडेचं प्रशमन होण्याकरता, त्या ग्रह पीडेचं निवारण होण्याकरता हे सूर्याष्टकम स्तोत्र तुम्ही नित्यम पठण करा असं या फलश्रुतीमध्ये म्हटलेलं आहे. पठेन नित्यम ग्रहपीडा प्रणाशनम अपुत्रो लोभते पुत्रम दरिद्रो धनवान भवेत. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की रविवारी उपवास करा आणि रविवारी आमिषम मधुपानंच यहा करोति रवेर दिने सप्त जन्म भवेद रोगी प्रतिजन्म दरिद्रता. आणि म्हणून सांगितलं की रविवारच्या दिवशी उपवास ठेवा आणि ज्या गोष्टी निषेध केलेल्या आहेत, ज्या गोष्टी खाऊ पिऊ नयेत असं धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे, या गोष्टींचा त्या दिवशी त्याग करा, अन्यथा जन्मजन्म दरिद्रता प्राप्त होईल असं या स्तोत्रामध्ये शेवटी सांगितलेलं आहे. आणि कमीत कमी स्त्री तैल मधुमांसानी यस्तजे तु रवेर देणे, जर का या गोष्टींचा आपण त्याग केला, रविवारी सूर्याची उपासना केली, नव्याधीही शोक दारिद्र्यम सूर्यलोकम सगच्छती. आपल्या सर्व व्याधींचा नाश होईल, शोकांचा नाश होईल, दारिद्र्याचा नाश होईल आणि आपण सूर्यलोकाकडे अंती आपल्याला सूर्यलोक प्राप्त होईल असं या
सूर्य अष्टकाचं फल सांगितलेलं आहे. आदित्य हृदयामध्येच एक सूर्य मंडलाष्टकम म्हणून एक स्तोत्र येतं. त्याचे 12-13 श्लोक आहेत. या प्रत्येक श्लोकाचं चौथा चरण पुन्हा तू माम तत्सवितुर वरेण्यम असं आलेलं आहे. पुन्हा तू मान तत्सवितुर वरेण्यम यन्मंडलम दीप्तिकरम विशालम रत्न तीव्र मनादिरूपम दारिद्र्य दुःख क्षय कारणंच पुन्हा तुमान तत्सवितुर्वरेण्यम. प्रत्येक श्लोकाला पुन्हा तुमाम मला पवित्र करू दे. कोण? तत्सवितु वरेण्यम, त्या सूर्यनारायणाने मला पवित्र करावं असं 12 श्लोकांमध्ये मागितलेलं आहे. आदित्य हृदयातलाच हा एक भाग आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जर का स्तोत्र आपण नित्य पठन केलं तर सर्व पाप विशुद्धात्मा सूर्यलोके महीयते. अशा अनेक गोष्टी सूर्यनारायणांच्या बाबतीत आहेत. दिलेल्या वेळामध्ये आपण हे सगळं पूर्ण करण्याचा मी जास्तीत जास्त आपल्यापर्यंत माहिती सूर्यनारायणाची ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण सर्वांच्या जीवनामध्येच आपल्या त्या भगवान सवितुर सूर्यनारायणाची उपासना जास्तीत जास्त होऊ देत. त्या सूर्यनारायणाची असीम कृपा आपल्या सर्वांना लाभू देत आणि एक त्याच्याकडनं प्रचंड चांगलं कार्य करण्याकरता ऊर्जा, शक्ती स्रोत, तेज, ओज याची आपल्याला सर्वांनाच प्राप्ती होऊ दे अशी आपण त्या सूर्यनारायणाकडे प्रार्थना करूया आणि त्याला नमस्कार करूया. मित्राय नमः, रवये नमः. धन्यवाद. आज अधिगम पुरोहित व्याख्यानमालेमध्ये खळदकर गुरुजी यांनी सूर्यनारायण उपासना आणि फलप्राप्ती हा विचार मांडला. जपा कुसुम संकाशम इथपासून त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. त्यानंतर सूर्य आत्मा जगत सत्सृष्टा, सूर्य हा जगाचा आत्मा आहे. त्यानंतर एका वेदाची उत्पत्ती सुद्धा सूर्यनारायणांपासून झालेली आहे, म्हणजे सूर्यनारायणांकडून तो घेतला गेला. त्यानंतर आरोग्यम भास्करादिच्छेद, कोणत्या देवतेला काय आवडतं, भगवद्गीतेतला विचार. त्यानंतर सूर्यवंश, चंद्रवंश, अग्निवंश, म्हणजे सूर्यवंशामध्ये रामांचा जन्म झालाय, चंद्रवंशामध्ये कृष्णांचा जन्म झालाय, अग्निवंशामध्ये जमदग्नींचा जन्म झालाय. आदित्य हृदय स्तोत्र, चाक्षुषोपनिषद, रविवारी सूर्यनारायणांची उपासना करण्याची विशेष फलप्राप्ती आणि ती युधिष्ठिरांना जी फलप्राप्ती झाली त्याचा विचार त्यांनी मांडला. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी सूर्य उपासना केली, त्यांना फलप्राप्ती काय विशेष झाली. सूर्योदय, सूर्यास्त, सायम म्हणजे सूर्योदयाला उपासना, माध्यान्हाला उपासना, संध्याकाळी उपासना, तिन्ही वेळाला सूर्योदयात सूर्यनारायणांची उपासना सांगितली आहे. सूर्यपूजेचं विशेष फल काय आहे. संक्रांती ज्या 12 आहेत त्या 12 संक्रांतींना केली जाणारी उपासना, दक्षिणायन, उत्तरायण, माघ मासामध्ये येणारी सप्तमी जी आहे रथसप्तमी, त्या विशेष सूर्य उपासनेच्या पूजेचं फल. त्यानंतर काही उपासना अशा पद्धतीच्या सांगितलेल्या आहेत सूर्य उपासनेमध्ये की त्या उपासना केल्यामुळे त्या व्यक्तीचंही अंधत्व दूर होईल आणि त्याच्या घरामध्ये सुद्धा पुढे कोणी आंधळा जन्मा येणार नाही, इथपर्यंत बारकावा. कारण काय आहे, सूर्य हे परमेश्वराचा एक नेत्र आहे. सूर्य एक नेत्र आहे, चंद्र एक नेत्र आहे. पण परमेश्वर नित्य आपल्याकडे बघत असतो आणि सूर्य आणि चंद्र हे 2 नेत्र जरी असले तरी ते प्रकाशमान जेव्हा होतात तेव्हा ते असा विचार करत नाहीत की हे काट्याचं झाड आहे त्याच्यावर आपला प्रकाश टाकायला नको, किंवा हे चांगलं झाड आहे याच्यावर आपला प्रकाश टाकू. सगळीकडे समत्वाची भावना अशा पद्धतीनेच तो प्रकाशमान होत असतात हे दोन्ही देवता. तर ते परमेश्वर आपल्याकडे नित्य बघत राहतो. त्यानंतर 1 वर्षपर्यंत असं काही व्रताचा विचार त्यांनी मांडला. रविवारचा विशेष आरोग्यकारक असा विचार, म्हणजे रविवार वारांमध्ये श्रेष्ठ वार सूर्य उपासनेसाठी रविवार. त्यानंतर बीज मंत्र, सूर्य गायत्री मंत्र, आदित्य हृदय, चिंता आणि चिता यामधला फरक, सूर्य कवच, त्यानंतर धनी सूर्य या शब्दांनी सुरुवात होणारा सूर्य मंत्र, त्यानंतर धौम्य ऋषींनी केलेली सूर्यस्तुती, त्या सूर्यनारायणाचं स्तोत्र, आणि शेवटी आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्ध भास्कर. हे विशेष करून पुनंतुमान तत्सवितुर्वरेण्यम असं एक सूर्यनारायणांचं विशेष स्तोत्र आहे. त्या अशा अनेक स्तोत्रांचा, अनेक मंत्रांचा, अनेक बीजांचा विचार तसा मांडायला गेला तर अनेक काळ, अनेक वेळ लागू शकतो.
पण किमान सूर्य उपासना आणि सूर्याची फलप्राप्ती या दोन विचारांनी आपल्याला सर्वांना किमान इथपर्यंत तरी माहिती मिळाली, त्याबद्दल मी गुरुजींना धन्यवाद देतो. आणि आज अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेतील आजचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी समाप्त करतो आहोत. धन्यवाद.